सो हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय अनादर व्लॉग. सो येस, आज आम्ही आलो पुष्करला, ब्रह्मा टेम्पल इथे. आणि इथे आमचा स्टे आहे, हा आहे आमचा हॉटेल. सो पहाटे पहाटे लॉंग म्हणजे फुल नाईट आमचं ड्रायव्हिंगच होतं. सो पहाटे पहाटे आम्ही रूम केलेली आहे, फ्रेशनअप वगैरे झालेलं, थोडंसं चेंज झोप वगैरे घेऊन असं फेसनं असं स्लिपी दिसते. इकडे दीक्षा बोलती ती. सो मस्त रेडी वगैरे झालं आहे, फुल लुक दाखवतेच मी तुम्हाला मस्त फिक्स. सो स्टे ट्यून कसा आहे ब्रह्मा टेम्पल आणि काय काय अजून आहे इथे ते मी दाखवतेच. आणि कालचं मी बिलकुलच शूट नाही करू शकले, जस्ट बिकॉज पूर्ण ट्रॅव्हलमुळे टायर्ड होतं. आणि त्याच्यानंतर आमचे फोन तर सगळ्यांचे डेड होते. कसं वाटलं कालचं एन्जॉयमेंट? खूप छान. आणि तू स्टोरी टाकली आहे ना? हो, मी मेन्शन बॅक केला नाही आहे अजूनपर्यंत, करते. सो लेट्स सी कसं असणार आहे आजचा एक्सपिरियन्स पूर्ण. सो स्टे ट्यून गाईज, स्टे कनेक्टेड विथ अस. सो गाईज, हा आहे माझा आजचा लुक. आणि कसं वाटलं सांगा. मी असे ड्रेसेस ना फार कमी घालते, बिकॉज हे एवढं असं आवडत नाही मला, असं पूर्ण घोळतं वगैरे. मी पडलं हे. सो हे आहे ब्रह्मा टेम्पल, जे की पूर्ण वर्ल्डमध्ये इथे आहे. फक्त एकच टेम्पल आहे आणि ते आहे पुष्करला. ना हे वाले कानातले घेतलेले आहे, खूप सुंदर सुंदर कानातले इथे व्हरायटीमध्ये. एकदम ब्रह्मा मंदिराच्या मागेच आहे. सही, आम्ही सगळ्यांनी इथे शॉपिंग केलेली आहे काही ना काही. येस, ही गली आहे जिथे जिया और बातीची शूटिंग झालेली होती. हे जलेबीचं त्याचं शॉप असं काहीतरी दाखवलेलं होतं. ज्यांनी कोणी बघितलं असेल दिया और बाती. So yes, we are left from Pushkar and heading to our next and new destination. So stay tuned. So yes, we are reach in किशनगड. डमकीन यार्ड पण म्हणतात याला. आणि इथनं ना त्याची परमिशन घ्यायला लागते. सो मी सांगतेच पुढे काय काय कसं कसं आम्ही घेऊ आणि कसं आहे आतमध्ये. सो आणि हे पुष्करपासनं फक्त 40 किलोमीटर्सवर. OMG भाई साहब, खूप 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 सुंदर व्ह्यू आहे. आणि हे ना मालदीव्स सारखं वाटतंय, लाईक फोटोजमध्ये वगैरे. फोटो तर प्रचंड सुंदर येणार आहे. नक्की तुम्ही विजिट करा. हे ना मार्बल्सचे जो बेकारवाला जो कचरा असते ना, बारीकवाला, त्याच्यानी हे पूर्ण केलेलं आहे इथे त्या लोकांनी. आणि याचं नाव आहे डम्पिंग यार्ड. आणि किशनगड पण बोलतात याला, मराठी इंग्लिशमध्ये जे काही आहे ते वॉट एव्हर. बट खूप सुंदर. डू विजिट यार, डू विजिट. आमचे फोटो नक्की बघ. गाईज, आम्ही आहो सस्त्या बालीमध्ये, मालदीव्स जे काही बोलाल ते. किशनगड मार्बल्स इथे आहो आम्ही. आणि हे अगदी पुष्करपासून 40 किलोमीटर्स वरती आहे. आणि तुम्हाला जर याचं इथे एंट्री हवी असेल तर त्याच्या बाजूलाच इथनं 800 मीटरवरती त्याचं हे आहे, ऑफिस आहे. तिथनं तुम्हाला त्याची परमिशन काढावं लागेल. देन मग तुम्हाला एंट्री येईल. फीज वगैरे काहीच असं काही आहे नाही इथे. सुंदर आहे फोटोज वगैरे काढण्याकरिता, फॉर अ चेंज थोडंफार. पण छान आहे. मी व्ह्यू दाखवते तुम्हाला पूर्ण.
वाव. आणि हे जे तुम्ही बघताय ना व्हाईट वाले, जे की आईस वाटतंय, बर्फ वाटतंय, बट नाही, ते मार्बलचं वेस्टेज आहे. खूप सुंदर यांनी क्रिएट केलेलं आहे. गाईज, आम्ही एवढे सारे फोटोज क्लिक केले आणि मयूरनी खरंच आज इतके सुंदर फोटो काढले आहे माझेवाले. खूप छान. आणि तुम्ही आले ना नक्की विजिट करा, छान आहे फोटोसाठी वगैरे. आणि समथिंग डिफरंट एक्सपिरियन्स हवाच, सो नक्की या तुम्ही इथे. इन डिटेल्स तुम्हाला काही हवं असेल तर मला तुम्ही DM करा, मी तुम्हाला नक्कीच सगळं काही सांगेल डिटेल्स याच्यावर.